आज शाळेत एवढा बाजार घेऊन चालले आहे. जसं मी तुम्हाला काल म्हटलं, आमच्याकडे इव्हेंट आहे मास्टर शेफ्स डे. हे 2 प्लेट्स आहेत, हे चिप्सचे पॅकेट्स काल मी तुम्हाला दाखवले ऑलरेडी. आणि हा डब्बा आहे ज्याच्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेऊन चालले आहे. आज पिशवी खूप जड आहे, दिसायला हलकी दिसते पण हातात पकडायला खूप जड आहे. आज खरं तर आमच्या मुलांचा इव्हेंट होता मास्टर शेफ्स डे, पण मुलं घरी गेल्यानंतर आम्ही टीचर्सने पण एकत्र येऊन मस्त पार्टी केली. आमचं आधीच ठरलं होतं की प्रत्येकीने एक एक खायचा पदार्थ आणायचा आणि त्यातनं मग आम्ही भेळ, शेवपुरी, पाणीपुरी, सँडविचेस असं बरंच काय काय बनवलं आणि मस्त त्यावर ताव मारला. तर आजचा व्लॉग मी इथेच थांबवला. पुढे मी काही व्लॉग बनवला नाही, काही रेकॉर्डिंग केलं नाही. सरळ दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी व्लॉग कंटिन्यू केला आहे. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आता वाजलेत 8:30 आणि आज आहे शनिवार. बाय द वे वर्किंग सॅटर्डे आहे. आणि आत्ताच मी घरातनं निघाले शाळेत जाण्यासाठी. आणि ही लिफ्ट काही येत नाही आहे, बराच वेळ झाला. वरती येऊन पुन्हा खाली गेले आले. सो आज शनिवार आहे, वर्किंग सॅटर्डे आहे जसं मी तुम्हाला म्हटलं. आणि आज आमच्याकडे सिन्स आता ॲन्युअल डेची प्रॅक्टिस जोरात चालू आहे, त्यामुळे आज शनिवार असून सुद्धा मुलं शाळेत येणार आहेत फक्त ॲन्युअल डेची प्रॅक्टिस करण्यासाठी. आणि त्यानंतर मग आमचा टीचर्सचा वर्कशॉप पण आहे. सो आज 2 वाजेपर्यंत शाळा आहे आणि त्यानंतर मग मी घरी येणार. आम्ही घरी नाही आहे, मीच आहे फक्त, त्यामुळे काही आज प्लॅन पण नाही आहे सॅटर्डेचा स्पेशल असा. सो चला, आता तुम्हाला बिट्स अँड पीसेसमध्ये भेटत राहते. हा जो दिसतोय तो आमच्याच शाळेचा टर्फ आहे, पण आता तिकडे दुसऱ्या कुठल्या तरी शाळेचा स्पोर्ट्स इव्हेंट चालू आहे. आता सध्या स्पोर्ट्स आणि ॲन्युअल डेचा पिरियड आहे, त्यामुळे दर 2 दिवसाआड कुठली तरी शाळा येऊन इथे त्यांचं इव्हेंट करत असते. मैंने बुला रही थी कैंसिल और इसके डांस इसकी शादी में जाके बाला उबाला कर काय झालं, काल मी जेव्हा दुपारी घरी आले ना शाळेतनं, तेव्हा मला समजलं की पाणीच नाही आहे. आणि संपूर्ण खारघरमध्येच पाणी नाही आहे. खारघरमध्ये पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे वर्षानुवर्ष. तुमच्यापैकी जर कोणी खारघरमध्ये राहत असेल तर तुम्हाला डेफिनेटली ती गोष्ट माहिती असेल. पाणीच नव्हतं घरामध्ये, म्हणजे लिटरली एक थेंब पाणी नव्हतं. कारण इथे या बिल्डिंगमध्ये तसा कधी पाण्याचा प्रॉब्लेम मला आलेला नाही, आम्ही इथे राहायला आल्यापासून. म्हणून काही माझ्यासाठी स्टोअर करून ठेवण्यासाठी काहीच नाही आहे. बादल्या आहेत फक्त, आणि त्या पण मी भरून ठेवत नाही कारण तशी गरज नाही लागली कधी. म्हणून काहीच कुठेच पाणी भरलेलं नव्हतं. आणि जे प्यायचं पाणी असतं ते सुद्धा आम्ही डिरेक्टली फिल्टरमधनं भरतो. म्हणजे वॉटर प्युरिफायर आहे माझ्याकडे, त्यातनं आम्ही डिरेक्टली बाटली भरतो आणि मग आम्ही पाणी पितो, असं करतो. मी आधीच बाटल्या भरून ठेवत नाही कधी, कारण 2 जण असतो तर इतकं पण पाणी प्यायला जात नाही. एखादी बाटली किंवा फार फार तर 2 बाटल्या भरून ठेवतो. आणि आता सिन्स आम्हीच नाही आहे तर मग मी माझ्यासाठी एकच बाटली भरून ठेवते.
तर मी तुम्हाला हे सगळं इतकं डिटेलमध्ये का सांगते आहे, कारण पाण्याचा प्रॉब्लेम सिरियसली मी काल मला माझी हालत खराब झाली की म्हणजे घरामध्ये एक थेंब पाणी नाही आहे, मी करू काय. आणि तेही मला कधी कळावं, मी आल्या आल्या वॉशरूममध्ये जाते आणि फेस क्लीन करते, वाईप करते जॉन्सन्स बेबी ऑइलने, जसं मी तुम्हाला मागे पण एका माझ्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं. आणि ते ऑइलने क्लीन केल्यानंतर चेहरा ऑफकोर्स ऑइली होतं संपूर्ण, आणि मग मी फेस वॉश करते. मी ते ऑइलने वाईप आउट केलं, सगळं झालं. आणि त्यानंतर जेव्हा मी टॅप ऑन केला फेस वॉश करण्यासाठी, तेव्हा मला समजलं पाणी नाही आहे. नशीब मी आधी फेस वॉश अप्लाय करून मग टॅप ऑन नाही केला, नाहीतर वाटच लागली असती. सो तेव्हा मला समजलं. मग मला हळूहळू रिअलाईज झालं की अरे आपण प्यायचं पाणी पण बॉटल्स पण भरलेल्या नाही आहेत, त्यामुळे घरात एक थेंबही पाणी नव्हतं. मग मी अमितला कॉल केला आणि मग अमितने वॉचमनला कॉल केला आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग संध्याकाळी 7 वाजता पाणी आलं आणि पुन्हा रात्री पाणी गेलं. त्यामुळे आता मी येताना खाली सुपरवायझरला विचारून आले की काय आहे पाण्याचं स्टेटस, आहे की नाही. सो तो म्हणाला आहे. मला जरा बरं वाटलं ऐकून. सो असं आहे. आणि आज ना मेन म्हणजे काय झालं आहे, मी का त्यांना विचारलं, कारण आज आम्ही स्कूलमध्ये खूप काम केलं ॲन्युअल डेचं. बरंच काही क्राफ्ट वर्क केलं ज्याच्यामध्ये खूप ग्लिटर आम्ही वापरलं आज. आणि त्यामुळे ना माझे सगळे हात तुम्हाला दिसत असेल कदाचित. हातावरती ग्लिटर आहे, माझ्या कपड्यांवरती संपूर्ण ग्लिटर आहे, माझ्या चेहऱ्यावर ग्लिटर आहे, कदाचित दिसतही असेल तुम्हाला. फोनला किती ग्लिटर लागलं आहे. तर आत्ता मला आल्यानंतर आंघोळ करायची होती. मी म्हणून त्यांना विचारलं की पाणी आहे का बाबा. सो येस, पाणी आहे. तर मी आता फ्रेश होते आणि मग तुमच्याशी बोलते. गेल्या 10 मिनिटांपासून हे फटाके इकडे फुटत आहेत, कारण मला माहीत नाही खारघरमध्ये 2 दिवसांपासून पाणी नाही आहे आणि हे लोक फटाके फोडत आहेत. पाणी नाही म्हणून फटाके फोडत आहेत का माहीत नाही, पण छान वाटतंय बघायला. Welcome with lots of food from my mother-in-law. काय काय आणलंस तू? खीमा, पाव, मटन, अरे करी, वा, अरे वा. राइस. That's it. नाईस नाईस. Now take this. Go. Can't wait to have it. असं वाटतं सरळ तू जॉगिंग करून आलायस कांदिवलीवरनं, घोराईवरनं डायरेक्ट धावत धावत. मी नेहमी काय घालतो म्हणून, तर आज मी विचार आज केला. टी शर्टचा मॅचिंग शूज घालू असं वाटलं का? मला वाटलं की जरा मी जॉबच्या ह्याच्यात येऊ. जॉगिंग नाही केलं तरी चालेल, नाही केलं आउटफिट तसं पाहिजे. आउटफिट पाहिजे, पोट थोडीसं कमी होईल म्हणून. अर्धवट कामं करून गेले. सो हा आहे भात. अरे बापरे, भात काय आहे, एक सेकंड. हे आहे पाव. अरे बाप रे, काय चमकतं ही आहे डाळ. नाही, डाळ आहे ना, हे काय खिमा आहे? हो, खिमा आहे. खिमा आहे, तुझ्यासाठीच आहे, तुझ्या पुरतेच आहे. सो नाईस. हां बोल. खिमा, लवली लवली, काय सुंदर सुगंध, सुवास, आरोमा. काय सुंदर आरोमा येतो याचा खरंच. झाकण उघडल्या पनीर खिमा. पनीर खिमा आहे, व्हेज आहे. मटन खिमा. अरे तेच, पनीर खिमा असलं असतं तरी चाललं असतं मला. कम्स द मटन. मध्ये घेऊन जा, बायको उपाशी असेल, वाट बघत असेल मटनवर, तिचे डोळे असेल मटणावर, आस लांब असेल. नाही, कडक आहे सगळं, हार्ड आहे. फ्रीज मध्ये ठेवलं होतं. Yes, yes. नाही, हे झालंय, नॉर्मल झालंय. आता ह्याला गरम केलं की हे होईल, लिक्विड मध्ये कन्वर्ट होईल. सो नाईस. मटन, माझ्या सासूच्या हातचं मटन यमी यमी, खूप यमी असतं.
तर असा होता माझा शनिवारचा दिवस. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आता आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.